तर शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये ट्विटर वॉर आपण पाहिलेला आहे। विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी किती चापलूसी, चतुर्वेदी यांची राज्यसभेची जागा घेण्याचा डाव फसला अशी टीका सुद्धा म्हात्रेंनी केलेली आहे। आता थेट उभाटाच्या जागेवरच डोळा आहे असं म्हात्रेंनी म्हटलेलं आहे। तर शीतल म्हात्रेंनी पुन्हा एकदा अंधारेंना या संदर्भात उत्तर देताना म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे त्यांनी उत्तर देताना आपण पाहूया। ताई, उभाटाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला। आता थेट उभाटाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा, असं म्हणत शीतल म्हात्रेंनी अंधारेंना उत्तर दिले। त्यातच आदू बाळानं गेल्या आठवड्यामध्ये गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे। ताई, खासदार आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या। मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, सुषमा अंधारे आणि त्याचबरोबर शीतल म्हात्रे यांच्यामध्ये आपल्याला ट्विटर वॉर पाहायला मिळतोय। एकमेकींवर कुरघोड्या केल्या जात आहेत, इशारे सुद्धा दिले जात आहेत। हे सगळं पाहिल्यावर काय नेमकं घडतंय, काय सांगाल? नक्कीच विधान परिषदेच्या काही जागा एप्रिल आणि मे मध्ये खाली होत आहेत आणि त्यासाठीच आत्तापासून राजकीय रणनीती समोर येत आहे असं आपण बोलू शकतो। खरं तर हे ट्विटर वॉर आहे। शीतल म्हात्रे असतील, सुषमा अंधारे असतील, या दोघींमध्ये हे ट्विटर वॉर सुरू झालेलं आहे आणि या जागेवरनं सुरू झालेलं आहे। सुषमा अंधारेंनी जसं म्हटलेलं आहे का नीलम गोरे असतील, शीतल म्हात्रे असतील, ह्या विधान परिषदेमध्ये यायला इच्छुक आहेत। नीलम गोरे पुन्हा इच्छुक आहेत आणि त्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत एकनाथ शिंदेसमोर, असं त्यांचं एक बोलणं होतं, राजकीय बोलणं होतं। आणि त्याला उत्तर शीतल म्हात्रेंनी दिलेलं आहे का तुमचंही लक्ष चतुर्वेदींच्या जागेवर होतं, तो डाव फसलेला आहे। आता तुमचं थेट लक्ष जे उभाटाची जी जागा आहे त्याच्यावरती आहे, म्हणजे जी उद्धव ठाकरेंची जागा आहे त्याच्यावरती थेट तुमचं लक्ष आहे असं एक डिवसलेलं आहे। त्यामुळे ट्विटर वॉर दिसतोय, एक राजकीय वेगळं वॉर इथे पाहायला मिळतोय खरं तर विधान परिषद जागेवरनं। त्याचबरोबर आपण पाहिलं आहे का एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे का आदित्य ठाकरेने संजय राऊतांची कॉलर पकडलेली आहे, म्हणजे कुठेतरी उभाटामध्ये चेलबेल आहे। खासदार नाराज आहेत आदित्य ठाकरेंवरती, आदित्य ठाकरे खासदारांवरती नाराज आहेत आणि दुसरीकडून सूर लागतोय का शिवसेना हे खासदारांच्या टचमध्ये आहेत उभाटाच्या आणि कधीही उद्धव ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते शिवसेनेकडे वळू शकतात किंवा भाजपात जाऊ शकतात, अशी राजकीय चर्चा आपण विधान भवनात ऐकली होती, वारंवार ऐकत आहेत। त्यामुळे एकंदरीतच हा राजकीय भूकंप आहे का याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। ज्या प्रकारे शीतल म्हात्रेंनी ट्विट केलं त्याला काही वेगळा अर्थ आहे का, त्याच्या मागे काही वेगळं राजकारण आहे का, हेही पाहणं गरजेचं आहे। पण सध्या तरी जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे विधान परिषदेच्या जागेवरनं, हे नक्कीच समोर येत आहे। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ट्विटच्या माध्यमातून दोघी सुद्धा एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या पक्षाच्या वतीने बाजू मांडण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे आता आगामी काळात हे ट्विटर वॉर आणखी रंगतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे।